कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी, हाजी मंगल कार्यालय परिसर आणि तेथील कुरेशी वस्ती येथे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी त्यांच्या 5 पथकानं कारवाई करून 1,70,000च्या मुद्देमालासह 8 जणांवर कारवाई केली असून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या धडाकेबाज कारवाईनं गोमांस विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत। या घटनेची पोलिसांकडून अधिक मिळालेली माहिती अशी की शहरातल्या संजय नगर, आयशा कॉलनी, हाजी मंगल कार्यालय परिसर, कुरेशी वस्ती तसेच हाजी महमूद कॉलनी या परिसरातील तब्बल 12 ठिकाणी कत्तलखाने आणि गोमांस विक्री करणारे दुकानं उद्ध्वस्त करीत जिवंत 6 गोवंश जनावरांची अंदाजे किंमत 60,000 रुपये तसेच गोवंश जनावरांची बेकायदा अमानुष कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या 12 ठिकाणी धाडी टाकून अनेकांची धरपकड सुरू केली। ही धडाकेबाज कारवाई शनिवारी सकाळी 10:30 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू होती। या संदर्भात पोलीस निरीक्षक भगवान मथुरे म्हणाले की गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये गोवंश जनावरांची बेसुमार कत्तल होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्यानुसार मांस विक्री करणाऱ्यांची चौकशी सुरू होती। जुन्या गुन्ह्यातील काहींना समज दिला होता, मात्र गुप्त माहितीच्या आधारे पुन्हा मांस विक्री सुरू असल्याचं समजताच पोलीस अधीक्षक राकेश ओल आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे आणि स्वतः पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी स्वतंत्र 5 पथकं तयार केली। यामध्ये 13 पोलीस कर्मचारी आणि 2 महिला पोलीस यांनी संपूर्ण परिसरात धाडसत्र सुरू केलं। वेगवेगळ्या गल्लीमध्ये पोलिसांनी छापे टाकायला सुरुवात केली। बंदूकधारी पोलिसांना पाहताच मांस विक्रेत्यांची एकच पळापळ सुरू झाली। कोणी विक्रीला ठेवले गोमांस लपून ठेवत होते, तर कोणी विक्रीला असलेले गोमांस सोडून खंदक नाल्याकडे पळ काढला, तर काहींनी आहे त्या ठिकाणी बसून पोलिसांच्या ताब्यात गेले। पोलीस निरीक्षक मथुरे यांनी नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक सुनील आरणे यांना घटनेची माहिती दिली। तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दहे यांना बोलावून संबंधित विक्रीला आलेले गोमांस कोणत्या जनावरांचे आहे याची तपासणी करण्यासाठी मांसाचे तुकडे प्रयोगशाळेत पाठवले। नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक सुनील आरणे यांच्यासोबत पालिकेचे 2 सुपरवायझर, 6 सफाई कामगार यांनी पोलिसांनी पकडलेले गोमांस भरण्यासाठी 2 ट्रॅक्टर लावले। एका ट्रॅक्टरमध्ये गोमांस, गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून राहिलेले कातडे आणि इतर टाकाऊ मांस ताब्यात घेऊन पोलिसांच्या साक्षीनं त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली। दरम्यान कोपरगाव पोलिसांनी प्रथमच एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकले। काहींनी तर थेट राहत्या घरात जनावरांची कत्तल करण्याची व्यवस्था केली असल्याचं निदर्शनास आलंय। 3 ठिकाणचे कत्तलखाने पोलीस पालिका प्रशासनानं उद्ध्वस्त केले असून नगरपालिकेने मांस विक्रीसाठी तयार केलेल्या पत्र्याच्या 22 गाळ्यांपैकी अनेक गाळ्यांमध्ये बेसुमार गोवंश जातीचे मांस विक्री सुरू होती। अखेर विक्रीसाठी ठेवलेले सर्व मांस ताब्यात घेण्यात आले। यावेळी काही विक्रेत्यांनी आणि कत्तल करणाऱ्यांनी पोलिसांपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला। काहींनी आपली स्टाईल वापरण्याचं धाडस करत होते, मात्र पोलिसांपुढे कुणाचं काहीच चाललं नाही। त्यामुळे नेहमी थातुरमातुर होणाऱ्या कारवाईतून पुन्हा जैसे थे गोवंश कत्तल करणाऱ्यांना यावेळी पोलिसांनी चांगलाच घाम फोडत घरोघरी आणि गल्लोगल्ली कारवाईचा सपाटा लावल्यानं अनेक मांस विक्रेते पुन्हा उघड झाले। त्यामुळे बेकायदा गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्यांवर यापुढे कोणतीही गय केली जाणार नाही। कायद्यानं बंदी असणाऱ्या कोणत्याही जनावरांची मांस विक्री करणारा आढळला तर त्यावर कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सांगितलंय। कोपरगाव शहरामधील आयशा कॉलनी, त्याचप्रमाणे कुरेशी मोहल्ला या ठिकाणी गोवंशाची अवैधरित्या कत्तल केली जाते अशा बातम्या आम्हाला मिळालेल्या होत्या। त्याच्या आधारे आज आम्ही बातमीदार आणि आमच्या पथकासह कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी, त्याच्यानंतर महबूबनगर, त्याचप्रमाणे कुरेशी मोहल्ला या ठिकाणी अचानक जाऊन संपूर्ण परिसरातील ज्या ज्या ठिकाणी यापूर्वी कत्तलीचा इतिहास आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी यापूर्वी असे गुन्हे घडलेले आहेत अशी सर्व ठिकाणं आणि नवीन काही ठिकाणी असे उद्योग केले जातात का याची पाहणी केली। त्यासाठी वेगवेगळी पथकं तयार करून त्या पथकांच्या मार्फतीने आम्ही सगळीकडे तपासणी केली आणि झडत्या घेतल्या। त्यावेळेला आम्हाला असं दिसून आलं की जवळजवळ 5 ठिकाणी अशा प्रकारे काही ठिकाणी गोवंश, जिवंत जो गोवंश कत्तलीसाठी बांधून ठेवलेला आहे, काही ठिकाणी गोवंशाची कत्तल करून मांसाची विल्हेवाट लावल्याचा प्रकार झालेला आहे आणि काही ठिकाणी गोवंश कत्तल केलेलं मांस मिळून आलेलं आहे। आम्ही अशा जवळजवळ 12 लोकांवरती याची कारवाई केलेली आहे। या कारवाईसाठी आमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीयुत शेळके, श्रीयुत पवार, पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे आणि आमच्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या पथकांनी सदरची कामगिरी केलेली आहे। यासाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्रीयुत ओलासाहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीयुत कलबुर्मे साहेब आणि उपविभागीय अधिकारी श्रीयुत वमने साहेब
यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही सदरची कारवाई केलेली आहे. साहेब, ह्या परिसरात वारंवार दरम्यान पोलिसांच्या या कारवाईचं मात्र सर्वत्र कौतुक केलं जात आहे. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.